आपल्या सुरांचं तुफान आणण्यासाठी येत आहेत. जोरदार टाळ्या गायक आनंद शिंदे यांच्यासाठी. शिट्टी वाजली मेल्या ती शिट्टी नाही बशीची शिट्टी गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न घर अन पदार गेला न वर पोरी जरा जपून दांडा धर 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 अगं शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न घर पोरी जरा जपून दांडा धर 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 अन पहिल्याच गाडीला अन पहिल्याच भेटीला अरे पहिल्याच गाडीला मग पहिल्याच भेटीला ती येऊन माझ्या बसली बाजूला मग बोलू लागली हे हसू लागली बोलू लागली हसू लागली बोलू लागली हसू लागली माझं कालीज आलं न वारा पोरी जरा जपून दांडा धर 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 हा धन्यवाद धन्यवाद थँक्यू. खरं तर हवा युद्धावर सगळ्या वयोगटातल्या लोकांनी प्रेम केलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे असे खरंच प्रेक्षक आहेत 1.5-2 वर्षाची मुलं आहेत जी हवा युद्धा लागलं की नाचतात. जे भाऊ कदम कुशल बद्रिके सागर कारंडे अशी नावं ओळखतात त्यांच्यापासून ते अगदी 90 पर्यंत पोहोचलेले सुद्धा आमच्याकडे प्रेक्षक आहेत. ए म्हातारा माणूस दिसत नाही का? सोडा सोडा हात सोडा माझा. ए बाळा तू चल तू मला घेऊन चल आतमध्ये चल. काहीतरी म्हातारी माणसं दिसत नाही. म्हातारी माणसं म्हातारी माणसं वा वा जोरदार टाळ्या. तुला उद्या घेऊन चल. तुझा नंतर भेट आठवतो तुझा. सोडू नको ग माझा हात. बाकी तसं काही नाही. आधाराला चांगला हात हवा असतो. बाकी मनात काय नाही. पुढे पुढे मी धरू का हात? नाही आता सोडलास तरी चालेल. नमस्कार नमस्कार. कोणाला भेटायला आलाय का? कोणी हरवलंय का? नाही हरवलेलं नाही हो. माझं सगळ्यांचं हरवलेलं तुम्ही आम्हाला शोधून देता. मी त्या ह्याला भेटायला आलोय. तो 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 असो ना तो कोण तो नाव काय त्याचं तो प्रश्न विचारतो बघा आपल्याला. बच्चन. तो प्रश्न वेगळा विचारतो रे बाळा. तू नाही का आपला आपुलकीचा प्रश्न विचारतो. हसताय ना. हसलंच पाहिजे. हसलंच पाहिजे. तो म्हणणारा तो कोण तो? डॉक्टर निलेश साबळे. हा त्याला भेटायला निलेश. नमस्कार नमस्कार. अरे तुलाच भेटायला मी पहिले ओळखलंच नाही तुला. तुला भेटायला आलोय मी. तू स्वतःची ओळख काय करून देतो? गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोक ओळखतात तुला. माझी ओळख करून देतो. मी कृष्णराव हेरंबकर. अरे का पूर्वी मी संगीत नाटकांमधनं वगैरे कामं करायचो. आता निवृत्त झालो. मी आणि माझी बायको भागीरथी आम्ही कोकणात असतो. आमच्या गावी राहतो तिथे तिथे. हो इकडे कसे आलात? इकडे कसे आलो म्हणजे तुम्हाला भेटायला आलो. हो म्हणजे भेटायला आलो पण मध्ये ते तुझे ते कंपाऊंडर सगळे आडवे आले. ते कोण कंपाऊंडर सगळे ते धष्टपुष्ट असे कंपाऊंडर ते सगळे सफारी बिफारी घातले जे असे ते कंपाऊंड नाही येते. बाउन्सर आहेत. बाउन्सर. बाउन्सर क्रिकेटमध्ये असतात. पैलवान पैलवान. पण तुम्हाला कशाला पाहिजे आहेत का धड्यांनो पैलवान? सुरक्षेसाठी लागतात ना. कोणाच्या सुरक्षेसाठी? म्हणजे कलाकारांच्या किंवा प्रेक्षकांच्या. येडा बिडा की काय बाळा तुमच्या ते हळू हळू हळू. आता वयो मान परत हवाच नाही. हवा येऊ द्या. हा जो तुमचा कार्यक्रम आहे ना
या कार्यक्रमातल्या कलाकारांवर लोक प्रेम करतात. तुम्हाला सुरक्षेची गरज नाही. तुझ्यावर तर विशेष प्रेम आहे बाळा. हो. माझी बायको पण तुझ्यावर प्रेम करते. काय सांगता? बरं का बाळा, तू असा एक महाराष्ट्रातला तरुण आहे ज्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या बायका नवऱ्याशी खाजगीत बोलतात. मला डॉक्टर निलेश साबळे आवडतो. काय सांगता? आणि मग नवरे पण म्हणतात मला पण आवडते. हे खरंच तुमचं प्रेम आहे. तुम्ही रोज बघता वाटतं कार्यक्रम? नाही, का? आठवड्यातनं 2दाच बघतो. हा, आम्ही दाखवतो दोनदा, रोज कसे बघणार? खरंय. प्रश्नच चुकला. 2दाच बघतो. 4. तुला सांगतो बरं का, 4 वर्षांपूर्वी माझी बायको भागीरथी एका आजाराने अशी दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळून होती रे. म्हणजे डॉक्टरांनी आशा सोडली होती, आम्ही सगळ्यांनीच आशा सोडली होती. पण 4 वर्षांपूर्वी तुमचा हा कार्यक्रम सुरू झाला ना, म्हणजे काय झालं कळलं नाही हो. तिच्यामध्ये कुठून प्राण यायला लागले. अजून एक एपिसोड बघायचा आहे, अजून एक एपिसोड बघायचा आहे, मला जगायचंय, मला एपिसोड बघायचंय म्हणत राहिली. आज 4 वर्ष झाली माझी बायको ठणठणीत बरी झाली आहे. आणि याचं ना सगळं श्रेय तुमच्याकडे आहे बाबांनो. म्हणजे तुमची जी हवा योद्यामधली हवा आहे ना, तोच आम्हा म्हाताऱ्यांचं ऑक्सिजन आहे रे, ऑक्सिजन. कळलं? तुमच्यासारखे प्रेक्षक आहेत म्हणून 400 पर्यंत आम्ही पोहोचलोय आजोबा. 400? अरे 4 लाख भाग होणार आहेत तुमचे. अरे बापरे, हे तर 4 लाख भाग आम्ही बघणार होते सगळी. हे जरा जास्त होते 4 लाख वगैरे. काय भाऊ कदममुळे जास्त वाटते का तुला? मग कोणा कुशल बद्रिकेमुळे वाटतंय का? नाही, जाऊ, तुमची इच्छा असेल तर 4 लाख पर्यंत नक्की जाऊ. मग करणार तुम्ही 4 लाख. काय बोलतोय बरे का, आपण पूर्वी सारखे राहिलेलो नाही. आता आपण भांडतोय सारखे. म्हणजे पूर्वी ना आपण ते फक्त सीमेवरनं भांडत राहायचो. आता जाती धर्मावरनं भांडतो, रंगावरनं भांडतो, वर्णावरनं भांडतो, पण सतत भांडतो. आणि या सगळ्याचा विसर पडायला लावणार आहे तो तुमचा हा कार्यक्रम. तुम्ही म्हणजे ना आम्हाला काही जाणवूच देत नाही आजूबाजूला काय घडतं, या सगळ्याचा विसर पडायला लावता तुम्ही. हा तुमचा कार्यक्रम. ही म्हणजे तुला सांगतो, माझी पोरं आता गेली रे, अनेक वर्ष गेली, परदेशात आहेत. वर्षाकाठी ते कधी भेटायला येत नाहीत. पण तुम्ही जे आठवड्यातनं 2दा भेटता ना, आम्हाला मुलं भेटल्याचा आनंद देता रे. थँक्यू. म्हणजे खरं म्हणजे तुमच्यासाठी मी आज इथे बरं का, नुसते लोक कौतुक करतात ना, मी कौतुक करायला आलो. मी तुला आशीर्वाद द्यायला आलोय. हो. हां, की उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. हा हसवण्याचा कार्यक्रम आहे ना, हा अव्याहत चालू राहायला पाहिजे तुमच्यामुळे सगळे. आणि हा हे द्यायला आलोय तुला. अरे वा, हे काय आणलंय? हे खोबऱ्याच्या वड्या आहेत. खोबऱ्याची वड्या? हा, माझ्या बायकोने भागीरथीने दिवसभर खपून केलेल्या खोबऱ्याच्या वड्या आहेत. वा वा. म्हणजे आधी तिने मला सांगितल्यावरती मला ते असं असे नारळ पाडून दिले आमच्या वाडीतले. मग तिने ते दिवसभर खवणले आणि मग त्याच्या वड्या आणून दिलेत. फक्त मला एक सेल्फी दे तुला. सेल्फी? हो. काय तिला वाटतं मी एस मध्ये सगळ्या वड्या संपवेल. त्यामुळे मला तुझ्याबरोबर एक सेल्फीच्या वड्या पण दाखवा. स्टिक पण लावा ना, सेल्फी स्टिक. मिळाल. हल्ला नसेल ना पडतो? नाही नाही, हात हलतोय हो सारखा. आणि तू एकटा खाऊ नको. नाही नाही, ह्या भाऊ कदम कुठे त्याला पण द्या. आहे आत बसलाय. चला येऊ. धन्यवाद. आणि खूप छान वाटलं की तुम्ही आशीर्वाद द्यायला आलात. खरं तर असे खूप लोक भेटतात आणि त्यांचं प्रतिनिधित्व आज तुम्ही केलं, तिथे मला फार बरं वाटलं. आणि खरंच असे खूप लोक आहेत जे म्हणतात की आमचे अनेक आजार, अनेक दुःख तुम्ही पळवलीत. थँक्यू, तुम्ही आलात. आणि मला वाटतं की ती डॉक्टरकी नसली तरी ही डॉक्टरकी चालूच आहे की. वा 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 वा, अशीच चालू राहू दे रे बाळा. बरं बरं बरं. धन्यवाद. आणि जोरदार टाळ्या काकांसाठी झाल्या पाहिजे. तू मगाच्या मुलीला बोलव ना. नाही नाही, आहे श्रेयाला तरी बोलव. जोरदार टाळ्या आजोबांसाठी झाल्या पाहिजेत.